नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. बेडगच्या व्यापाऱ्यांनी दाखवली सामाजिक बांधिलकी. महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली. वंचित बहुजन आघाडीकडून पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त करण्यात आले. दिल्ली येथे विद्यार्थ्यांच्या मोर्चावर पोलिसांकडून झालेल्या कथित अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला बेडग येथील व्यापारी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली दुकाने स्वेच्छेने बंद ठेवली. विद्यार्थ्यांप्रती संवेदनशीलता आणि लोकशाही मूल्यांप्रती असलेली आपली बांधिलकी त्यांनी या कृतीतून अधोरेखित केली. या बंदला प्रतिसाद देणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने व्यापाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी व्यापाऱ्यांचे आभार मानत समाजातील अन्यायाविरुद्ध एकजुटीने उभे राहणे हीच खरी लोकशाहीची ताकद असल्याचे सांगितले. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे माननीय रणजित मोहन कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माननीय नागेश यादव, शिवाजी कांबळे, कैलास कांबळे, साहिल कांबळे, बजरंग दलाचे अजय जाधव तसेच वस्ताद ग्रुपचे अक्षय मोरे उपस्थित होते. उपस्थितांनी सांगितले की विद्यार्थ्यांवर अन्याय होत असताना समाजाने गप्प बसून चालणार नाही. बेडगच्या व्यापाऱ्यांनी कोणत्याही दबावाशिवाय स्वेच्छेने महाराष्ट्र बंदमध्ये सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जबाबदारीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे. त्यांच्या या संवेदनशील भूमिकेचा आम्हाला अभिमान आहे. व्यापाऱ्यांनी दाखवलेली एकजूट, सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांप्रती व्यक्त केलेली संवेदना ही बेडगच्या सामाजिक ऐक्याची खरी ओळख ठरली. या निमित्ताने व्यापारी, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी एकत्र येत अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा संदेश दिला.